नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे ऐश्वर्याचं जे बदललेलं वागणं आहे त्यामुळं सुमित्राला राग येत असतो, तिला पटत नसतं. ऐश्वर्याने आत्ता पण सारंगचे कान भरलेले आहेत आणि सारंग आपल्याला जाब विचारायला आलेला आहे. ही गोष्ट काही केल्या सुमित्राला सहन होत नसते. सुमित्राचं असं म्हणणं आहे की माझा सारंग असा नव्हताच, तो असं वागूच शकत नाही असं सुमित्राचं म्हणणं असतं. त्याचबरोबर इकडे सुमित्रा मात्र विचार करत असते, कारण आत्ता ती नुकतीच शुद्धीवर आलेली असते आणि हे सगळं करणारी ऐश्वर्या जी आहे तिचं मात्र कांड सुरूच असतं. कारण तिला काही करून प्रत्येक वेळेस नवीन कांड करायचं आहे आणि नवीन गोष्टी करायच्या आहेत. त्याचबरोबर तिला असं वाटत असतं की आपण जे काही करत आहोत त्या सगळ्यामुळे आपल्याला फायदाच होणार आहे. पण तिला ही गोष्ट मात्र माहिती नाही आहे की काहीही झालं तरीही ऐश्वर्या मात्र पूर्णपणे अडकली जाणार असते. कारण आता तिची साथ सयाजी सोडणार असतो. सयाजी तिला सांगणार असतो की नाही, त्या ऋषिकेशच्या नादी लागू नको, तो वाटतो तेवढा सोपा नाही आहे, त्याने माझी हाडं खिळखिळी केलेली आहेत. त्यामुळं आता ऐश्वर्या एकटी पडणार आहे. आणि त्याचबरोबर घरात सगळ्यांनी सांगितल्यामुळं जरी सारंग वरून वरून बोलला असला तरी त्याला आतून माहिती आहे की त्याचा कंदीपेढा म्हणजेच त्याची ओवी आजारी आहे. ही गोष्ट काही केलं त्याला सहन होत नसते. त्या क्षणी तो निर्णय घेतो की काही झालं तरी मी माझ्या कंदीपेढ्याला भेटायला जाणार आहे. माझ्या कंदीपेढ्याला भेटायला त्याचा गुलाबजामुन काका जाणार आहे, हे त्याने ठरवलेलं असतं आणि मग तो जायचं ठरवतो. पण इकडे ऐश्वर्या खूप मोठे कांड करत असते. त्यामुळं इकडे सारंग म्हणतो की काहीही झालं तरीही मी ऐश्वर्याला न सांगता तिकडे जाणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे, नक्की सारंगच्या डोक्यात कधी प्रकाश पडणार आहे, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे सारंग जेव्हा म्हणत असतो की नाही, जानकी वहिनी खोटं बोललेली आहे, कारण असं काही घडलेलंच नाही. कारण जानकी वहिनीने हे सगळं मुद्दाम कशावरून केलं नसेल, कारण आई तू ओवीला पाहिलंय का तिथं. सौमित्र तेव्हा म्हणतो की सारंग अजून तरी जरा शुद्धीवर ये, भानावर ये, कारण तुला असं वाटत असेल की तू काहीही बोलशील आणि आम्ही कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवायचा आहे का. तुझ्या लक्षात येते का तू काय बोलतोस ते, नाही विसरलायस का तू. असं सगळं सौमित्र बोलत असतो. कारण जानकी वहिनीसाठी ऋषिकेश दादासाठी ओवी खूप महत्त्वाची आहे आणि ओवीला काय झालेलं हे तरी तुला माहिती आहे का. कारण ते पण मला वाटतंय की मीच सांगितलं पाहिजे तुला, कारण तुला कळणारच नाही आहे. तुझ्या बायकोने तुझ्या कानामध्ये काय केलेलं आहे ना, जरा विचार कर. बायकोची जी पट्टी डोळ्यावर बांधून फिरत आहेस ना, ती जरा बंद कर, असं इकडे सौमित्र बोलत असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सारंग मात्र विचार करू लागतो. कारण आत्ता जे भांडण झालं त्याच्यामुळं आपल्या घरामध्ये कलह निर्माण झाला. आजपर्यंत जानकी वहिनी जेव्हा होती तेव्हा जानकी वहिनीने घरामध्ये कधीही कलह होऊ दिला नव्हता. प्रत्येक वेळेस तिने परिस्थिती हँडल केलेली होती, प्रत्येक वेळेस गोष्टी समजून घेतलेल्या होत्या. पण ह्यावेळेस ते झालं नाही. आपल्या घरामध्ये जे काही घडलेलं आहे ना, त्या सगळ्याचा त्रास खरं तर आईला झाला. माझं आणि सौमित्र दादाचं भांडण झालं. मग तो इकडे आता सौमित्रच्या रूममध्ये यायला निघतो. पण त्याचवेळी इकडे सौमित्र मात्र त्याला म्हणतो की अजिबात यायचं नाही, आईकडे तू अजिबात यायचं नाही. ऐश्वर्या ही रडायचं नाटक करत असते. सौमित्र म्हणत असतो की माझ्या आईकडे कुणीही यायचं नाही, माझ्या आईला सांभाळायला माझे मी समर्थ आहे. इथे माझ्या आईकडे येऊन कोणीही तिला त्रास द्यायचा नाही. हे सगळं बोललं जात असतं. परंतु इकडे सारंगलाचा जीव मात्र कासावीस होत असतो. त्याला वाटत असतं की नाही, काहीही झालं तरीही आत्ता मला माझ्या आईकडे गेलं पाहिजे असं त्याला वाटत असतं. म्हणून तो म्हणतो की मला आता गेलंच पाहिजे. तो माफी मागायला लागतो. सौमित्र दादा मला माफ कर, माझ्याकडून चूक झालेली आहे, मी असं बोलायला नको होतं, मी असं वागायला नको होतं, मला माफ कर. आजपर्यंत कधीच असं झालं नव्हतं, आज पहिल्यांदा असं झालेलं आहे की मी तुझ्या अंगावरती धावून आलो. खरंच ऋषिकेश दादा होता तेव्हा असं कधीच घडत नव्हतं, माझ्याकडून चूक झालेली आहे, हे सारंग सौमित्राला म्हणत असतो की मला माफ कर, माझ्याकडून चूक झालेली आहे. हे सगळं बोललं जात असतं आणि तेव्हा मात्र इकडे सारंग माफी मागतो आणि त्या क्षणी सौमित्र म्हणत असतो की बरोबर आहे, चालेल ये इकडे सारंग, आईला भेटतो. आणि तेव्हा तो सौमित्रला सारंग विचारतो की मला खरं सांग ना, काय झालंय आपल्या ओवीला, ओवीची अवस्था नक्की काय झालेली आहे.
तेव्हा इकडे सारंगला लगेच सौमित्र सांगू लागतो की ओवीला ना फूड इन्फेक्शन झालं होतं, कारण आपल्या ओवीने जो केक खाल्लेला होता तो एक्सपायर झालेला केक होता आणि त्यामुळं तिला फूड इन्फेक्शन झालं होतं. हे सगळं सांगितल्यानंतर सारंगला धक्का बसतो. सारंग म्हणतो, काय सांगतोस तू हे? तेव्हा सौमित्र म्हणतो, हो मी भेटून आलेलो आहे, खूपच चुकलेलं आहे लेकरू आपलं. आणि त्याचबरोबर तो सांगतो की आई जानकी वहिनीनं तुझ्यासाठीही निरोप दिलेला आहे. जानकी वहिनीने सांगितलेलं आहे की आईंना सांगा की मी त्यांची माफी मागते, कारण ऋषिकेश खूपच चिडलेले होते आणि ऋषिकेशने असं बोलायला नको होतं, हे जानकी बोलत असते. आणि त्याचबरोबर ओवी आता घरी आहे आणि त्या ओवीला भेटायला कधीही येऊ शकतात, कारण त्यांच्या दोघींचं आजी नातीचं रिलेशन आहे. त्या रिलेशनमधून मी त्यांना कधीच बाजूला करणार नाही, हे जानकी वहिनीने सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे आपल्या सुमित्राच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि त्याचबरोबर सारंग म्हणू लागतो की मला ना ओवीला भेटायला जायचं आहे, पण ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी मला भेटू देईल का? तेव्हा सौमित्र म्हणतो की का नाही देणार, कारण ओवी तुझी किती लाडकी आहे हे त्यांनाही माहिती आहे ना. सुरुवातीला रागवेल तो, आपण थोडंसं शांत घ्यायचं, कारण आज त्याच्यावरती जी परिस्थिती आलेली आहे ती आपल्यामुळेच आलेली आहे ना. थोडंसं सांभाळून घ्यायचं आपण. जरी रागवला तो तरी जानकी वहिनी आहे ना तिथे, ती तोंडातून एक शब्दही कधीच वाईट बोलत नाही, ती सांभाळून घेईल सगळं, तू जा तिथे, असं सांगितलं जातं. आणि त्याचवेळी सुमित्रा म्हणते की हो. आणि इकडे ऐश्वर्या मात्र सयाजीला फोन करते आणि म्हणते की डाडा काय झाले, तो ऋषिकेश आहे ना गायब, नक्की काय झालेलं आहे, तो अजूनही आपल्या माणसांच्या ताब्यात आहे ना? तेव्हा इकडे सयाजी म्हणतो की त्याचं नावसुद्धा घेऊ नकोस, कारण माझी जी अवस्था झालेली आहे ना ती तुला नाही माहिती, तू त्याचं नावसुद्धा घेऊ नको माझ्यासमोर, हे सगळं सयाजी बोलत असतो. आणि सयाजी म्हणत असतो की काही झालं तरी तू त्यांचा नाद सोड, आणि तुला प्रॉपर्टी हवे ना, माझ्याकडे आहे भरपूर प्रॉपर्टी, तुला त्या रणदिवेंच्या प्रॉपर्टीशी काही देणं घेणं नाही आहे आपल्याला. अरे बाळा मी काय सांगतोय कळते का तुला? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, डाडा काय झालं हे, कुठे गेली तुमच्या मनातली ती सुडाची भावना, कुठे गेलं ते सगळं? रणदिवेंना संपवायचं तुम्ही स्वप्न पाहत होता, म्हणून तर मला या घरात तुम्ही लग्न करून पाठवलं, आणि आता डाडा तुम्ही हे काय बोलताय? तेव्हा इकडे ऐश्वर्या म्हणते की मी तुम्हाला भेटायला येते. जेव्हा ऐश्वर्या ही भेटायला जाते आणि तेव्हा म्हणू लागते की काय झालं डाडा? तेव्हा मानेला बेल्ट लावून इकडे सयाजीची अवस्था वाईटच झालेली असते, 4 लोक त्याचे हातपाय दाबत असतात. तेव्हा ती म्हणत असते की डाडा मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे की तुमची ही अवस्था कोणी केलेली आहे. तेव्हा तो म्हणतो की हे सगळं ऋषिकेशनं केलेलं आहे. तो ड्रायव्हर बनून आला आणि गाडी चालवायला लागला आणि त्याने इतकी फास्ट गाडी चालवली, पण मी तुला आत्ता सांगत आहे की आता काहीही आपल्याला करायचं नाही, त्यांच्या विरोधात काहीही करायचं नाही, अन्यथा तुला माहीत नाही आहे काय होऊ शकतं. हे सगळं सयाजी बोलत असतो आणि सयाजीचं बोलणं ऐकून ऐश्वर्याला धक्का बसतो. ऐश्वर्या म्हणते की डाडा मी त्याला संपवणार आहे, पण सयाजी सांगत असतो की काहीही झालं तरीही आत्ता तू असं काहीही करणार नाही ज्याच्यामुळं मला पुन्हा त्रास होईल. काहीही झालं तरी तू पुन्हा त्या माणसाच्या नादी लागायचं नाही. परंतु ऐश्वर्या मात्र ऐकायलाच तयार नसते. ती म्हणत असते की नाही डाडा, काही झालं तरी त्याला आपण उद्ध्वस्त करायचं आहे. सयाजी म्हणतो की मी तुला या कोणत्याही गोष्टीमध्ये साथ देणार नाही, कारण माझं थोडं काय आयुष्य राहिलेलं आहे ते मला जगू दे. पुन्हा माझी हाडं मोडली तर मला अंथरुणावर कायमचं आयुष्य काढावं लागेल, त्यामुळं मी काही तुला साथ देणार नाही. हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला धक्का बसतो. ऐश्वर्या म्हणत असते की डाडा असं नका करू, पण सयाजीचा निर्णय ठाम झालेला असतो, कारण सयाजीला इकडे धमकीच अशी दिलेली असते की जर का पुन्हा सयाजीने काही गोंधळ घालायचा प्रयत्न केला तर सयाजी मात्र त्याच्यामध्ये पुरता अडकणार असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सारंग आता जानकीकडे आलेला असतो आणि तो जेव्हा जानकीकडे येतो तेव्हा तिथे लगेचच असते ती म्हणजे आपली ओवी. आणि ओवी म्हणते की माझा गुलाबजाम काका आला आहे मला भेटायला, आणि ती धावतच सारंगकडे जाते आणि सारंगला मिठी मारते आणि सारंगला म्हणू लागते की गुलाबजाम काका, मला वाटलं नव्हतं तू मला भेटायला येशील, तू माझ्यावर रागवलंयस ना, म्हणून दिवाळीत तुम्हाला शुभेच्छा पण दिल्या नाहीत. माहिती आहे मला, हे सगळं ऐश्वर्या आंटी करते ना, तिच्यामुळंच होतंय ना हे सगळं. हे बोललं जात असतं तेव्हा जानकी म्हणते की ओवी असं नाही बोलायचं. जानकी ओवीला समजावत असते. त्याचबरोबर ऋषिकेश तिथं आलेला असतो आणि मग सारंग म्हणत असतो की ऋषिकेश दादा कुठे आहे? तेव्हा जानकी म्हणते की ते बाहेर गेलेले आहेत.
येतील इतक्यातच. आणि मग सारंग म्हणू लागतो की ऋषिकेश दादा आला तर मला तो रागवेल ना. तेव्हा जानकी म्हणते नाहीत काही बोलणार. आणि सारंगला खूपच बरं वाटतं, कारण जानकी वहिनीने आपल्याला माफ केलेलं आहे. आणि मग ऐश्वर्या जानकी वहिनीच्या बाबतीत असं का बोलत आहे, हा प्रश्न आता सारंगच्या मनातही आलेला असतो. आणि मग सारंग विचार करत असतो. तेवढ्यात ऋषिकेश तिथे येतो आणि ऋषिकेश मात्र भयानक चिडलेला असतो. ऋषिकेश म्हणत असतो की तू इथे का आलेला आहे, कारण तुझा आमच्याशी काहीही संबंध नाही, कारण तुझ्या बायकोला ही गोष्ट पटणार नाही. मी तुला सांगत आहे ना, तू जा, तू नको येऊस इथे, असं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सारंग म्हणत असतो की दादा असं नको ना बोलू. तेव्हा जानकी पण म्हणत असते अहो असं काय करताय, त्यांचा काय संबंध आहे, तुम्ही त्यांच्यावरती का रागवताय. तेव्हा सारंग म्हणत असतो की दादा प्लीज असं नको करू. मग जानकीच्या म्हणण्यानुसार शेवटी सारंगला थांबायला सांगितलं जातं आणि सारंग ओवीबरोबर खेळत असतो, मजा करत असतो. पण इकडे ऐश्वर्याची मात्र वाट लागलेली असते, कारण तिला माहितीच नसतं की तिच्याबरोबर आणखी काय घडणार आहे ते. ती विचार करत बसलेली असते. आणि इकडे सारंगने तर ओवीची, जानकीची, ऋषिकेशची भेट घेत खूपच मोठा बॉम्ब फोडलेला असतो. आणि आत्ता कुठं सारंगच्या मनात येऊ लागलेलं असतं की ऐश्वर्या चुकीच्या पद्धतीनं वागत आहे. आणि मग सारंग जाताना ऋषिकेशला मिठी मारतो आणि रडायला लागतो. दादा मला माफ कर, माझं माफी मागतो. ऋषिकेश पण सारंगला मिठीमध्ये घेतो. फायनली सारंग आणि ऋषिकेश हे आता एकत्र आलेले असतात आणि सारंगच्या समोर ऐश्वर्याचा पर्दाफाश झालेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.